शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते। हल्ली हवामानामुळे अस्वस्थ वाटलं की 50 ते 55 वर्षांमध्ये अटॅक होतो। नारायण राणेंनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केलेलं आहे। तर 84व्या वयामध्ये पवार साहेबांनी मोदी भाजपला घाईला आणलं। नारायण राणेंच्या टीकेला रोहित पवारांनी हे उत्तर दिलंय। शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते एखाद्या विषयासाठी 84 वर्ष नाही जगले। माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला काय 50-55 वर्षात का डॉक्टर मिळून अटॅक येतो, माणसं जातात। 84 वर्षात जग इकडे तिकडे वादळ हो, पूर येऊ का शरद पवारला काय होत नाही, बिंदास असतात। आणि आमच्या मोदी साहेबांना औषध नाही तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार, आमचं सरकार जाणार नाही। 400 खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार मोदी सर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार। आज प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय। लोक जुळत चाललेत साहेबांना आणि सुप्रियाताईंना पाठिंबा देत चाललेत। शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ आहेत म्हणून 84 वर्ष जगले नसते। मोदी सरकार जास्त वर शरद पवारांची जी अस्वस्थताची नारायण राणेंनी खोटं टीका केलेली आहे। एका बाजूला राणे साहेबांचं जे मनात आहे साहेबांबद्दलचं प्रेम हे कुठेतरी आपल्याला दिसून येतं आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांची भीती हे सुद्धा कुठेतरी जाणून येतं। पण महत्वाचं काय की 84 वयामध्ये सुद्धा मोदी साहेबांना घाईला आणलं, भाजपला घाईला आलं। कितीही पैसा